ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्याने वेगवेगळ्या बातम्या येत असतात. 17व्या हप्ताचे वाटप जे काही सुरू झालेलं आहे, लाभ मिळाला नाही मिळाला, 3,000 मिळणार, 2,100 मिळणार किंवा ई केवायसी बाबतची नेमकी प्रक्रिया काय आहे याबाबतची माहिती आपण या छोट्या खाणी व्हिडिओतून घेणार आहोत. तेव्हा या व्हिडिओची ही जी काही 3 मिनिटाचा पुढचा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत या व्हिडिओवर टिकून राहा. ज्या काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या सातत्यानं दिवसभरातून दर मिनिटाला बातम्या येत असतात की आज 3,000 रुपये वाटप जमा झाला, आज 2,100 रुपये मिळाले, ई केवायसी करणाऱ्यांना हे मिळालं, 7,200 कोटी रुपयाची तरतूद झाली, अमकं झालं, मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली, उपमुख्यमंत्र्यांनी तशी केली, तटकरे मॅडमनी पुन्हा अजून वेगळी घोषणा केली. तर ह्या सगळ्या खोट्या आणि फेक बातम्या असतात. सरकारकडून अशी कुठल्याही अधिकृत घोषणा झालेल्या नाहीत. 31 डिसेंबर ही ई केवायसी साठी अंतिम मुदत दिलेली आहे. जवळपास 1 कोटीच्या आसपास सगळ्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अजूनही 1 कोटींच्या आसपास बहिणींची प्रक्रिया अपूर्ण आहे. बऱ्याच महिला भगिनींना 17व्या हप्त्यापर्यंत लाभ मिळालेला आहे. त्याच्यापैकी काहींना 12व्या 13व्या हप्त्यापर्यंत लाभ मिळालेला आहे. अजून त्यांना लाभ मिळालेला नाही. तर अशा महिलांना लाभ मिळाला नसेल तर ज्यांना लाभ मिळाला नसेल किंवा अचानक या 2-3 महिन्यापासून लाभ मिळणं बंद झालेलं असेल तर त्यांनी फक्त कॉमेंट बॉक्समध्ये एवढंच टाका की मला 13 हप्ता मिळाले तेव्हापासून मिळाले नाही. तर त्यांच्यासाठी हप्ता का मिळाला नाही, कशासाठी मिळाला नाही त्याबाबतची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. 31 डिसेंबर जी काही केवायसीची मुदत दिलेली आहे तर याच्यामध्ये ज्या काही लाडक्या बहिणींना अडचणी आलेल्या आहेत की त्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ओटीपी येत नाही आणि मग अशा वेळेस त्यांनी आधार सेंटरला जाऊन मोबाईल नंबर लिंक केलेला आहे. बऱ्याचदा 5-5, 6-6 दिवस, 8 दिवस तो मोबाईल नंबर अपडेट होत नाही. तर अशांनी सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही. 31 डिसेंबर नंतर सुद्धा मुदत वाढ होणार आहे. आणि ज्या बहिणीच्या संदर्भात ज्यांना पती किंवा वडील नाहीत तर अशांसंदर्भात जे काही सरकारकडून गाईडलाईन आहेत की पोर्टलवर ते बदल करणार होते, मात्र पोर्टलच्या बदलाबाबत अजूनही कुठला अपडेट आलेला नाही. जे काही 2,100 रुपये आहेत तर सरकारकडून आहे हे 1,500 रुपयामधल्याच लाडक्या बहिणींना कमी करायचं आहे. कारण काल विधानसभेमध्ये हा प्रश्न अधिवेशनादरम्यान चर्चेला आला होता आणि त्याच्यावर 2,100 रुपये करण्याबाबत अजूनही कुठलीच तरतूद नाहीये किंवा सरकारची तशी मानसिकता नाहीये. मात्र 1,500 रुपये नियमित ठेवण्याबाबत जी काही ई केवायसीची मुदत दिलेली आहे अंतिम 31 डिसेंबरची तर याच्यासाठी मध्यंतरी काही बातम्या आल्या होत्या की अंगणवाडी सेविकांमार्फत हे ऑफलाईन फॉर्म कलेक्ट केले जातील किंवा सीएससी सेंटर मार्फत याबाबत तरतूद केली जाईल. मात्र त्या संदर्भात अजून जे काही म्हणजे वस्तुनिष्ठ अपडेट आहेत तर त्याबाबत वस्तुनिष्ठ अपडेट अजून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे उगाच कुठल्याही खोट्या किंवा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि आपले कामधंदे सोडून ऑनलाईन सेंटरवर जाऊन बसणं म्हणजे आपला वेळ, श्रम आणि पैसा वाया घालण्यासारखा आहे. तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. बाकी जी काही 31 डिसेंबर जी काही मुदत आहे तर अजून 8-10 दिवस वेळ आहे. वाट पाहायला हरकत नाही 20 डिसेंबर पर्यंत. बाकी ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही तर आत्ताच हे करा, आत्ताच ते करा, अशा अफवांवर किंवा अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये. जी काही 17व्या 18व्या हप्त्याबाबतची जी काही वाटपाची जी काही प्रक्रिया आहे तर सध्या नगर परिषदांचे निकाल येणं अपेक्षित आहे. सरकारला पैशाची तरतूद करावी लागते. बऱ्याच बातम्यांमध्ये येतं की आज रात्री उशिरा GR आला, तर अशी GR वगैरे काही याच्या संदर्भात येत नसतात. सरकारने एकदा कुठलीही घोषणा केली किंवा अधिनियम केला किंवा नियम केला तर त्याबाबत त्याची सरकार फक्त पैशाची तरतूद करत असतं. त्या फंड म्हणजे त्या हेड खाली तो फंड रिलीज होत असतो आणि तो रिलीज झालेला फंड तो पैशानुसार वाटप केलं जातं. लाडक्या बहिणीसाठी ज्या काही हेड मधून पैसे येत असतात तर बऱ्याचदा इकडचा निधी तिकडे पळवला जातो आणि तो पळवला जात असताना मग अशा अडचणी निर्माण होतात. जसं की आपण आपल्या शेतातली सोयाबीन विकल्याच्या नंतर काही आल्या सगळ्यांचे पैसे देत नाही. बऱ्याचदा आपण डॉक्टरची उधारी देतो, किराणा दुकानदाराची उधारी देतो आणि हे सगळं देत असताना करत असताना बऱ्याचदा
आपण पैसे एखाद्याची उधारी लांबणीवर पडते, तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर अशा खोट्या बातम्यांवर, खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सत्य आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी, खऱ्याखुऱ्या माहितीसाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावा. लाईव्ह माहिती आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये नेमके काय अपडेट आहेत ते देण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.